गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज ध्यान करताना एका वेगळ्या विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. शब्द हे शस्त्र आहेत. आपलेच दात आणि आपलेच ओठ असल्यामुळे शांत बसणं हे श्रेयस्कर आहे. आता ध्यान करताना मन शांत करा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा प्रयत्न करा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. मन शांत करा. मध्यंतरी 2024 मार्च मध्ये मला स्वतःला एका दुर्धर आजाराने गाठलं होतं. त्याबद्दलच थोडीशी आज तुम्हाला माहिती द्यायची आहे. कर्करोगाचं केवळ नाव घेतलं तरी सर्वसामान्य माणसाच्या मनात धडकी भरते. मानवी शरीर हे कित्येक प्रकारच्या कोट्यावधी पेशींनी बनलंय. या पेशींचं नियंत्रण कक्ष म्हणजे गुणसूत्रातील जनुकामध्ये असतं. तिथल्या नियमानुसार पेशी त्यांचं काम चोख बजावतात. हे शरीरामधील व्यवस्थित मशीन चालूच असतं. जनुकांना दुखापत होऊन त्यांची रचना बदलते. त्यांचा समतोल बिघडतो आणि गरज नसताना पेशींची अनियंत्रित निर्मिती होऊ लागते. चुकार पेशी अमर्याद वाढत जातात आणि त्याची गाठ बनते. यातील काही पेशी रक्त किंवा लिम्फ यातून शरीराच्या इतर भागात पसरतात आणि वाढू लागतात. यालाच कॅन्सर म्हणतात. ही सर्व प्रक्रिया होण्यात अनेक वर्ष लागतात. कर्करोगासाठी सर्वप्रथम वापरलेला इलाज म्हणजे शरीरातील कर्करोगाचं लक्षण, समोर दिसणारी गाठ ती काढून टाकली की आजार बरा होईल असं वाटणं योग्यच असतं. पण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शस्त्रक्रिया केल्यावर सुद्धा गाठ काढल्यावर जर तपासणी केल्यानंतर हा आजार आजूबाजूला पसरला असेल तर पेशी कुठल्या प्रकारच्या आहेत, त्यांची मूळ रूपात किती फरक पडलाय हे शोधून तपासण्या करून कर्करोग बाकीच्या भागात पसरला आहे का याची खात्री केली जाते. दुसऱ्या ठिकाणी वाढ दिसली तर ती चिंताजनक असते. ही सगळी माहिती एकत्र करून कर्करोगावर उपचार केले जातात. तसंच माझ्यावर शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर येते केमोथेरपी. यामध्ये कर्करोगाच्या पेशींच्या विरुद्ध वापरण्यात येणारं घातक द्रव्य शरीरात सोडलं जातं. निरोगी पेशींवर देखील या औषधाचे विपरीत परिणाम होतात. तोंड येणं, अंगावर खाज सुटणं, विकनेस येणं या इंद्रियांच्या संबंधित पेशींना जास्त त्रास होतो. यातील बहुसंख्य त्रास तात्पुरता असतो. इलाज चालू असताना तो जाणवतो. केस जाणं हा सर्वात दृश्य स्वरूपाचा पण काळजी न करू येण्याचा उपाय आहे. औषध थांबले की रुग्णाचे केस 2-3 महिन्यात परत येतात. पण काही दुष्परिणाम मात्र जीवघेणे असतात. याच आजारातला दुसरा उपाय रेडिएशन थेरपी. क्ष किरणं नेम धरून अचूक कर्करोगाच्या गाठीवर मारली जातात. या लहरींमध्ये जी ऊर्जा असते त्यामुळे कर्करोगाच्या पेशी अंतर्गत रचना त्यांची ढासळते, त्या नष्ट होतात. बाकीच्या चांगल्या पेशी या माऱ्यात सापडल्या तर त्यांनाही इजा होते. म्हणून काही वेळा रेडिएशनचे सुद्धा दुष्परिणाम उद्भवतात. आता
ही सगळी औषधं घेतल्यानंतर सुद्धा आपला कर्करोग पूर्ण बरा होईल याची काळजी घेणं हे आपलंच काम आहे. उपचारात कितीही प्रगती झाली तरी कर्करोग अजून गंभीर आजार आहे. दुखण्यात रोगी आणि सर्व कुटुंब मानसिक आणि आर्थिक अडचणींमुळे होरपळूनच निघतं. कर्करोगाचं निदान लवकर झालं तर रोगमुक्त होण्याची शक्यता अधिक असते. पण दुर्दैवाने बहुतेक वेळा लक्षणं स्पष्ट होईपर्यंत रोग वाढून शरीराला इतर भागात पसरतो आणि मग उपचारांनी सुद्धा जीव वाचत नाही. हा भयंकर रोग कशामुळे होतो? त्याला थांबवण्याचे काही प्रतिबंधक उपाय आहेत का? हा प्रश्न सहजच मनात येतो. पण असं मनात आल्यानंतर कॅन्सर झालाय हे मनाने मान्य करणंच खूप अवघड असतं. जेव्हा मला कॅन्सर झाला हे मला कळलं त्यावेळी मी मनाने खूप खंबीर झाले. मनाला समजावलं की आता झाला आहे तर तो बरा करणं हेच फक्त आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी आपलं मन खंबीर ठेवणं, आपली मानसिक शक्ती वाढवणं एवढंच माझ्या हातात होतं. माझं रोजचं रुटीन खूप चांगल्या पद्धतीचं होतं. सकाळी उठल्यावर ध्यान, 1 तास योगासनं, वेळेवर जेवण, वेळेवर झोप. म्हणजे तसं पाहिलं तर मानसिक चिंता ही कुठली नव्हती. मग मला कर्करोग का झाला असं वाटणं अगदी साहजिक होतं आणि मलाही तसं वाटलं. पण काही गोष्टी प्रारब्धात असतात असं म्हणून स्वीकाराव्या लागतात. आपण कोणाचं काही वाईट केलं नाही, मग असा दुर्धर आजार आपल्याला का झाला असं वाटल्याबरोबर माझ्या मनाने मला सांगितलं की मागच्या जन्मात आपण काय केलं हे आपल्याला माहीत नाही. त्याचेही परिणाम आपल्याला या जन्मात भोगायला लागतात. त्यावेळी मला एक गोष्ट आठवली. भीष्म षटपंजरी पडले असताना त्यांनी विष्णूंना विचारलं की मला हे असं षटपंजरी मरण का आलं? तेव्हा विष्णूंनी त्यांना त्यांच्या मागील जन्मात बघायला सांगितलं आणि मागे मागे बघत असताना 50 जन्म मागे त्यांना असं दिसलं की एका सरड्याला त्यांनी बाणाने उचलून बाजूला टाकलं आणि तो सरडा निवडुंगावर पडला. निवडुंगाला काटे असतात. ते पापकर्म त्यांच्या हातून घडलं आणि त्याची शिक्षा या जन्मात त्यांना षटपंजरी राहून मिळाली. असंच काही पापकर्म माझ्या हातूनही पूर्वी घडलं असेल, त्याची शिक्षा मला या जन्मात मिळत असेल अशी मी मनाची समजूत घातली आणि मनाला खंबीर बनवलं. आता हे आलेलं दुखणं आपल्याला काढायचंय असं म्हणून शरीराने होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत गेले आणि मग हळूहळू मी ध्यान करू लागले. ध्यान करता करता माझं मन आणखी सबळ होत गेलं आणि मनाने मला कौल दिला की देवानी आपल्याला वाचवलंय, त्या अर्थी अजून काहीतरी कार्य आपल्या हातून घडावं अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून मी परत हे ध्यान पाठवायला सुरुवात केली. आता 2 मिनिटं शांत बसा. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
मनाला जाग करा. आजचं ध्यान संपवायचंय. सावकाश डोळे उघडा. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.